नाशिकचे खड्डे, अरे नाशिकचे खड्डे, अरे नाशिकचे खड्डे, अरे या भ्रष्ट प्रशासनाचं करायचं काय? अरे उत्तर द्या, उत्तर द्या. निलेश कोतकरला न्याय, निलेश कोतकरला न्याय, त्याच्या कुटुंबाला न्याय, खांद्यावर आटव, निलेश कोतकरला न्याय, नाशिककरांना न्याय, नाशिककरांना न्याय. मनपा प्रशासन नुकसान भरपाई मिळालीच पाहिजे, कोतकरांना नुकसान भरपाई मिळालीच पाहिजे. मनपा प्रशासन हाय हाय, मनपा प्रशासन हाय हाय, मनपा प्रशासन हाय हाय. रस्त्यावर खड्डे पाडणाऱ्या अधिकाऱ्यांचा दत्त मंदिरला पण लक्ष द्यावं. यस 100% नाही परिस्थिती अवघड. चला काय म्हणणं आहे? नाशिक शहरामध्ये अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे ठिकठिकाणी खड्डे पडले. खड्डे बुजवण्यासाठी आमचा शिवसेना पक्ष एकनाथ शिंदे साहेब सर्व शिवसैनिक करतात. सर्वजण आम्ही प्रयत्न करतो. अधिकाऱ्यांना सांगतो की अधिकाऱ्यांना पिछले आपल्याला डायरेक्ट कुठं नको पण वरती कॅमेरा नाही डोक्याला लागत. छत्रपती शिवाजी महाराज की जय. भारत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो. क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुलेंचा विजय असो. अरे उत्तर द्या, उत्तर द्या, महापौर उत्तर द्या, उत्तर द्या, उत्तर द्या, महापौर उत्तर द्या. नहीं चलेगी, नहीं चलेगी, दादागिरी नहीं चलेगी, अरे नहीं चलेगी, नहीं चलेगी. दादागिरी नहीं चलेगी, नाशिकचे खड्डे नहीं चलेगी, नाशिकचे खड्डे, नाशिकचे खड्डे, नाशिकला खड्डे. महापौर उत्तर द्या. मध्ये चला, मध्ये चला, मध्ये चला. शिवसेनेचा अरे ती खुर्चीवर ठेवताय रे. अरे आवाज कुणाचा? शिवसेनेचा. महापौर उत्तर द्या. चलेगी नहीं चलेगी, दादागिरी नहीं चलेगी, नहीं चलेगी, नहीं चलेगी, दादागिरी नहीं चलेगी, नहीं चलेगी, नहीं चलेगी. नाशिकचे खड्डे, नाशिकचे खड्डे. कॉन्ट्रॅक्टरांना पाठीशी घालणाऱ्या प्रशासनाचा कॉन्ट्रॅक्टरांना पाठीशी घालणाऱ्या सत्ताधाऱ्यांचा उत्तर द्या, उत्तर द्या, महापौर उत्तर द्या. महापुरांचा, नाशिकला खड्ड्यात घालणाऱ्या महापुरांचा प्रशासनाचा, प्रशासनाचा.
चार लोक गेले आहेत. आपले प्रशासन अनेक विषय आहे आम्ही भांडतोय पण आम्हाला भांडू नये या नाशिक महापालिकेत प्रशासनाच्या ह्या कारभारामुळे जसं त्या 4 लोकांमध्ये माझे मिस्टर गेले आणि माझा संसार उद्ध्वस्त झाला. मला फक्त प्रशासनाला एवढंच सांगायचंय की ज्या गोष्टींमुळे हे घडतंय त्या गोष्टी त्यांनी व्यवस्थित केल्या पाहिजे. खड्डे रस्ते जागोजागी सगळीकडे खूप खराब झालेले आहे, ते व्यवस्थित केले पाहिजे त्यांनी. आणि ज्यांच्यावर हा प्रसंग उडवलाय घडलेला आहे त्या परिवाराला त्यांनी मदत केली पाहिजे. आता मी आणि माझी मुलगी, आमच्याकडे पाहणारं कोणीच नाहीये. आमचे करते धरते माझा नवरा होता, आमच्या हातावरचं होतं सगळं. त्याच्यामुळे माझ्या भविष्यासाठी आणि माझ्या मुलीच्या भविष्यासाठी प्रशासनाने महापालिकेने काहीतरी तरतूद केली पाहिजे. बस एवढंच माझं म्हणणं आहे. मंत्री महोदय म्हणतात की जे कुंभमेळा चालू आहे त्याच्यामध्ये जे काही खड्डे पडत आहेत, कामं चालू आहेत, तर लोकांनी आम्हाला समजून घेतलं पाहिजे. परंतु अशी जे काही अपघात होत आहेत काय त्यांचं म्हणणं आहे की समजून घेतलं पाहिजे, पण आम्हाला कोण समजेल? आमच्यावर हा प्रसंग ओढवलेला आहे, ते येणार आहे का आमच्या घरापर्यंत? नाही येणार आहे. मग त्यांनीही जे सगळं आधीपासून त्याची लाईन लावायला पाहिजे होती. सर्वच गोष्टी एकदम केल्यामुळे ते नाशिककरांच्या जीवावर बिततंय. नाशिकच्या बाहेरच्यांना काही नाही, ते येणार आहे फक्त कुंभमेळ्यासाठी. पण जे नाशिकमध्ये राहतात त्यांना तर रोजच काम आहे ना त्यांचं, नाशिकमध्ये ज्याचे काम असणार आहे त्याला. आणि ज्याच्यावर हा प्रसंग उडवला बस, बाकी काय. जे काही खड्डे झाले आहे त्या खड्ड्यांमुळे नाशिक शहरामध्ये 4 लोकांचे बळी गेले. कधी झालं ते? आजही कालही परवा 28 तारखेला दुपारी एक्सप्लो पॉइंटला अधिकारी हे काम करत नाही. आज आंदोलन करण्याचा हा उद्देश आहे की जे नाशिकमध्ये कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर जे रस्त्यांची परिस्थिती झालेली आहे त्या परिस्थितीमुळे जे सर्वसामान्य नागरिकांचे जीव जात आहे. आज आपण बघता आंदोलनामध्ये आम्ही सगळे इथं फोटो ठेवले आहेत ज्यांचे जीव गेलेले आहेत. तर आता सर्व नागरिकांचा जीव जर असा धोक्यात येतोय तर नागरिकांना असा कुंभमेळा नकोय. ते पहिल्यांदा नाशिकमध्ये असा कुंभमेळा बघताय की ज्याच्यात सर्वसामान्य नागरिकांना सामोरे जावं लागतंय, त्या धोका पत्करावा लागतोय. तर असा कुंभमेळा आपल्या नाशिककरांना, आपल्या नागरिकांना नको आहे. आपल्या कुंभमेळ्याचे जे काम आहे हे शून्य आहे, नियोजनपूर्व नाही. कारण बाहेरचे जे कॉन्ट्रॅक्टर आपल्या नाशिकमध्ये आणून ठेवले आहे, सगळे कारणीभूत बाहेरचे कॉन्ट्रॅक्टर, महापौर, आपले आयुक्त, आपलं प्रशासक आहे ह्या परिस्थितीला. आणि ह्या कॉन्ट्रॅक्टरांना, ह्या ठेकेदारांना पाठीशी घालण्याचा जो प्रयत्न चालू आहे हा प्रयत्न आता इथं कुठेतरी थांबला पाहिजे. महापौरांनी आदेश दिलेले होते की जिथं कुठे अशा काही घटना घडतील, जे नागरिक बळी पडतील, तिथं प्रत्यक्ष ठेकेदाराला किंवा तिथल्या कॉन्ट्रॅक्टदाराला मनुष्यवधाचा गुन्हा त्यांच्यावर दाखल झाला पाहिजे. कारण आता ज्या नागरिकांनी आम्हाला निवडून दिलेलं आहे त्या नागरिकांनाच आम्हाला श्रद्धांजली वाहण्याची वेळ येत आहे. प्रशासक, आयुक्त आणि महापौर का आता 5व्या बळीची वाट बघत आहे का? आणि इथं आता अशी परिस्थिती आहे, आता मनुष्य सर्वसामान्य लोकांचे जीव सुद्धा आता लाखांवर, म्हणजे महानगरपालिकेत यायचं कोणाला 10 लाख, कोणाला 5 लाख, कोणाला 3 लाख, अशा आपल्या जीवाची आता इथं किंमत महानगरपालिका किंमत मोजते. म्हणजे ह्या किमतीत सुद्धा सर्वसामान्य नागरिकांच्या जीवावर सुद्धा आता इथं वेगवेगळ्या प्रकारची किंमत मिळून राहिली. कोणाला 10 लाख, कोणाला 5 लाख, कोणाला 3 लाख. तर हे सगळं कुठेतरी थांबलं पाहिजे. अन्यथा आम्ही ह्या आंदोलनामुळे, ह्या आंदोलनाच्या मार्फत संबंधित जे पण कोणी अधिकारी आहे, ठेकेदार आहे, यांना जर आता आमच्या एका फोनवर जर काम झालं नाही, कारण यांना इथली परिस्थिती माहित नाही, हे फील्डवर उतरत नाही, हे रस्ते बघत नाही कोणत्या परिस्थितीत काय चाललंय, 10 वेळा फोन करून तिथं कोणी येत नाही. जर आता आमच्या फोनवर काम झालं नाही किंवा जर रस्ते वगैरे नीट झाले नाही, खड्डे मुक्त जर नाशिक झालं नाही, तर आम्ही संबंधित अधिकाऱ्याच्या तोंडाला काळं फासल्याशिवाय राहणार नाही. केबिन मध्ये बसून आज आम्ही इथे आंदोलन करीत आहोत. गेले 1.5 तास झाले तरी महापौरांचा काही पत्ता नाहीये. आम्ही बाहेर आंदोलन केलं. आपल्या नाशिक शहरामध्ये 4 अपघातामध्ये 4 लोक गेलेले आहेत. आता आम्ही इथे आंदोलन करतोय, पण तिथे अजून कोणाचा तरी बळी जात असेल किंवा कोणीतरी खड्ड्यामध्ये गाडीवरून पडत असेल, खरचटत असेल, कुणाचा हात तुटत असेल, कुणाचा पाय तुटत असेल, गाडीवरून जाता जाता कुणाचा तरी छोटा मुलगा पडत असेल, आज काहीतरी तिथे घडत असेल. परंतु गेल्या या इलेक्शनच्या आधी 4 वर्ष प्रशासन होतं, त्याच वेळेस हे खड्ड्याचं सगळं नियोजन केलं होतं सिंहस्थामध्ये. आणि आज 1-2 पाऊस झाल्यानंतर हे सगळे रस्ते धुवून गेले आणि मोठ्या प्रमाणात खड्डे पडलेले. इथेच काय, नाशिक रोडमध्ये तर इतके भयंकर
खड्डे आहेत. नाशिक रोडमध्ये तर कुंभमेळ्यामध्ये कोणतंही काम धरलेलं नाही, ना रस्ता ना व्यवस्थित काही. इथे तर मोठे मोठे खड्डे झालेले आहेत, सर्व नागरिक त्रस्त झालेले आहेत. आणि आज सकाळी देखील एक मुलगा इतका जोरात पडलेला होता कामाला जाताना, त्याचा हात पाय फ्रॅक्चर झालेला आहे. अक्षरशः कुटुंब उद्ध्वस्त होतात. आम्ही आज हे इथे मोठं आंदोलन करीत आहोत, परंतु आम्हाला प्रशासनाला, महापौरांना, आयुक्तांना जाब विचारायचं आहे की हे खड्डे बुजवणार आहे, त्या खड्ड्याचं करणार काय आहे, की अजून किती बळी बघणार आहे, मग याला जबाबदार कोण असणार आहे. आपण ती जबाबदारी घ्यावी आणि आपण म्हटल्याप्रमाणे त्या लोकांना परत अशी खड्ड्यांमधून कोणी मृतदेह होऊन मिळणार नाही असं काहीतरी आश्वासन द्यावं, असं मी आपणास या आंदोलनाद्वारे सांगते. नाहीतर आम्ही हे आंदोलन अतिशय तीव्र करणार आहोत. कुटुंबाला काही आर्थिक मदत वगैरे मिळायलाच पाहिजे, या कुटुंबाला आर्थिक मदत मिळायला पाहिजे. या कुटुंबाचं दुःख भरून काढण्या इतकं नाहीये. आर्थिक मदत ते देऊ करतात, 10-10 लाख बोलतात, देताना काही एकदम 2-3 लाख रुपये देतात. परंतु मला सांगा, हे 2-3 लाख त्यांच्या कुटुंबाचं कुटुंब उद्ध्वस्त होतं, कुटुंबामधला करता पुरुष जातो. या 2-3 लाखाचं करायचं काय? आपल्या वतीने जे काही प्रशासन आहे यांना हे जे काय त्यांचे जे काही कुटुंबातले लहान मुलं आहे यांना सरकारी नोकरीची काही मागणी वगैरे करते? सरकारी नोकरी महापौर इथे महानगरपालिकेमध्ये इतक्या जागा रिक्त झालेल्या आहेत. एक अधिकारी 2-2, 3-3 टेबल सांभाळतो आहे. हे करायला पाहिजे ना, जबाबदारी घ्यायला पाहिजे. आम्ही महासभेमध्ये बोलायला गेलो तर आम्हाला निलंबित केलं जातं, आम्हाला बोलू दिलं जात नाही. सरकारी नोकरीचे मिळायलाच पाहिजे ना, मिळायलाच पाहिजे. त्याच्यासाठी देखील आम्ही आंदोलनामध्ये तोही एक उद्देश ठेवलेला आहे, तोही शब्द आम्ही ठेवलेला आहे, व्हायलाच पाहिजे ते. खड्ड्यांमुळे प्रशासनाच्या जे भेसळ कारभार चालू आहे त्या खड्ड्यामुळे आज 5वा बळी गेलेला आहे काल. तर आज तुम्ही तुमच्या वतीने, विभागाच्या वतीने आंदोलन पण करण्यात आलं आहे, काय सांगा, काय मागणी? आज खरं तर दुःखाची बातमी आपल्या नाशिक शहरासाठी आहे. आज 5वा बळी कोतकर नावाचा एक सामान्य माणूस जो बळी गेलाय. मी खरं तर प्रशासनाचा विरोधात आज आम्ही शिवसेनेच्या वतीने आंदोलन करत आहोत. प्रशासन आणि सत्ताधाऱ्यांच्या जे 10 लाख रुपये देणं मृत व्यक्तीला, म्हणजे याचा अर्थ किंमत किती शून्य पैशामध्ये मोजली जाते. आणि आज आपले महापौर असतील किंवा प्रशासन असेल, त्यांच्या संगनमतानं या कॉन्ट्रॅक्टरवरती कुठल्याही प्रकारचा गुन्हा दाखल होत नाही. मनुष्यबळाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे. आज 5 जण दगावलेत या शहरातले. खरं तर नाशिककरांच्यासाठी ही दुःखाची बातमी आहे आणि आमची भावना आहे. आणि शिवसेनेचा एक जनतेसाठी रस्त्यावर उतरणारा ही संघटना आहे. येणाऱ्या काळामध्ये तुम्ही महासभा घ्या, नगरसेवक महासभा बोलतील, पण पुढच्या काळामध्ये शिवसेना ही जनसभा या महानगरपालिकेच्या गेटवर घेईल. एवढंच मी तुमच्या मार्फत या संपूर्ण नाशिककरांना आव्हान करतो. कुंभमेळा मंत्री म्हणतायत की जे कुंभमेळ्याचे महोत्सवाचं काम, जे कामं चालू आहेत, जी जनता आहे, नाशिककर आहे, त्यांनी आम्हाला समजून घ्यावं, आम्हाला माफ करावं. तर ह्या वक्तव्य बघा, मी कुंभमेळा हा आमच्या अस्मितेचा विषय. दर 12 वर्षांनी कुंभमेळा हा नाशिकमध्ये भरत असतो. यंदा 35,000 कोटी रुपये या शहरासाठी आलेले, त्र्यंबकेश्वरसाठी आले. पण तुम्ही कुंभमेळा आहे म्हणून डेव्हलपमेंट करत असाल तर हा नाशिककरांना विटीस धरून तुम्ही हे कामं करत असाल तर चुकीचं आहे. आज संपूर्ण शहरचे 4 कोपरे फोडून ठेवलेले आहे आणि कुठल्याही प्रकारचं शून्य असं नियोजन या प्रशासनानं आणि सत्ताधाऱ्यांनी केलं. तुम्हाला तेच सांगतो की या ज्या कॉन्ट्रॅक्टर लोकांना पाठीशी घालल्या जाते, सत्ताधारी लोकांना किंवा अधिकारी लोक, प्रशासन, हे चुकीचं आहे. की कुंभमेळ्याची कामं झालीच पाहिजे. संपूर्ण देशातून नव्हे तर जगातून या कुंभमेळ्यासाठी नाशिकमध्ये भाविक येणार आहात. इथून जाणारा प्रत्येक भाविकाने आपल्या नाशिक शहराचं नाव घेतलं पाहिजे. कारण मी एक नाशिककर म्हणून एक अभिमान आहे मी नाशिककर असल्याचा. मी एवढंच तुम्हाला तुमच्या मार्फत नाशिककर जनतेला सांगू इच्छितो की प्रशासनाने आणि सत्ताधाऱ्यांनी कुठल्याही प्रकारचं नाशिककरांना वेटीस धरून काम करू नये, एवढंच मी तुम्हाला सांगतो. याच्यानंतर शिवसेना ही संपूर्ण रस्त्यावर उतरून नाशिककरांसाठी आंदोलन करणार आहे.